काय सांगाल त्याबद्दल? तुम्ही त्यांची चौकशी पण करून आले. खरं तर अत्यंत निंदनीय घटना आहे. अंकुश गटकाळ या बंधूंवर ज्या पद्धतीने अमानुषपणे हल्ला, जवळपास 25 जणांच्या टोळीने, ज्या टोळीमध्ये नशेत गर्द असणाऱ्या अफू गोळ्या खाणारी लोक ही एक टोळी आहे. आणि यांनी जे हिंदू धर्माचे ताकद आहे, हिंदू धर्मासाठी धार्मिकतेने काम करतात, अशा लोकांवर हल्ला करण्याचं काम चालू केलेलं आहे. निश्चितपणे येणाऱ्या या छत्रपती संभाजीनगरकरता ही धोक्याची घंटा आहे. आणि त्यामुळं पोलिसांना सतर्क करण्याचं काम आम्ही केलं की आपल्या डोळ्यादेखत जर हे इतकी हिंमत करत असतील तर यांना खरं तर नेस्तनाबूत केलं पाहिजे. आणि त्या नेस्तनाबूत करण्यासाठी मी CPला बोललो, SP ला बोललो आणि निश्चितपणे कायदेशीर कारवाई जोरात त्यांच्याविरुद्ध होते आणि निश्चितपणे यावर कडक कारवाई होईल आणि या दोन्ही बंधूंना न्याय मिळेल. गटकाळ साहेबांचं म्हणणं आहे का पोलिसांसमोर हल्ला झाला आहे आणि ड्रग्ज पेडलर यांना विरोध केल्यामुळंच हा हल्ला झाला. खरं तर नशेमध्ये असलेल्या लोकांनी त्या पोलिसांसमोर हल्ला केला, त्याची चौकशी झाली, त्याच्याबद्दलही गुन्हे दाखल झाले, पोलिसांवर हल्ले केलं त्याच्याबद्दलही गुन्हे दाखल झाले आणि त्यामुळे निश्चित कायद्यानुसार जोरदार कारवाई हे सरकार करतं. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका काय आहे? चुकीला माफी नाही आहे, नेस्तनाबूत करू या सगळ्या लोकांना. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गंभीर दुखापत पण झाली, तर नेमका हा हल्ला कशामुळं झाला आणि कोणी केला? याचा विषय असा आहे की मार्च 2025 पासून मी शहरातल्या अंमली पदार्थ आणि राशनच्या गैरव्यवहाराबाबत शासनाकडे मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करणं सुरू केलेला होता. हा जो काही घोटाळा गोरगरिबांच्या तोंडातलं अन्न आणि जी शहरातली भावी पिढी खराब करणं चालू आहे, या संदर्भामध्ये वारंवार शासनाशी पत्रव्यवहार करून आदरणीय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ फडणवीस यांच्याकडे हट्ट धरून बसलो होतो की शहरामध्ये हे काम पूर्णपणे नायनाट करण्यासाठी आणि पूर्णपणे बंद करण्यासाठी ताकद द्यावं. त्या अनुषंगाने आदरणीय पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट, लोकनेते OBC नेते अतुल भाऊ सावे, संजूभाऊ केनेकर, खासदार भुमरे साहेब आणि विलासबापू भुमरे यांनी विधानभवनामध्ये विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाचं या गोष्टीकडे लक्ष वेधलं होतं. त्याच अनुषंगाने हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. फक्त हा जो हल्ला झाला आहे हा हल्ला पूर्वनियोजित होता. मी ज्या ठिकाणी माझं जे फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी मी वाचन आणि लेखन करण्यासाठी तिथे एकांत म्हणून मी जात असतो. ही या लोकांनी माझ्यावर 6 महिन्यापासून पाळत ठेवून हा सगळा पूर्वनियोजित कट केला आहे. माझ्यावर पाळत ठेवल्या जाते, माझ्या मागे लोक फिरत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक या सर्वांना आणि पोलीस महासंचालकांना मी वारंवार पत्राद्वारे गाड्या नंबरसहित तक्रारी केलेल्या होत्या. शेवटी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या लोकांनी डाव साधला आणि 15 ते 16 मुस्लिम पोरांनी जे आहे, जे की पूर्णपणे बटन आणि नशा केलेली पोरं होती, आज नाही जेव्हा केव्हाही त्यांना अटक होईल, माझी प्रशासनाला हात जोडून विनंती की यांच्यावर तात्काळ कारवाई करून तात्काळ यांना अटक करून यांचं सगळ्यात पहिले मेडिकल एक्झामिनेशन करा की यांच्या शरीरातील रक्तामध्ये जे आहे तर ड्रग्ज बटनसारखे गोष्टी तुम्हाला मी म्हणजे इतका खात्रीशीर आहे, 1000% तुम्हाला मी सांगतो की यांच्या रक्ताच्यामध्ये या सगळ्या अंमली पदार्थ तुम्हाला आढळतील. आणि या अंमली पदार्थांच्या विरोधात मी जी मोहीम उघडली होती म्हणून या लोकांनी माझ्यावर जो आहे तो हल्ला केला. विशेष गोष्ट म्हणजे हा हल्ला 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या समक्ष हल्ला झाला.
त्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला सुद्धा तलवार लागली आहे. आता शहराची एवढी बिकट परिस्थिती आज निर्माण झाली आहे की या नशेखोरांच्या चक्करमध्ये आपण संभाजीनगर आपलं कुठं नेऊन ठेवतोय हेच अजून सर्वसामान्य जनतेला आणि नेत्यांना कळत नाही. म्हणून माझी विनंती अशी सगळ्यांना आहे की या नशेखोरांच्या विरोधात आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जन अभियान हे राबवणं जाणं ही आता काळाची गरज ठरली आहे. हो, याच्यावरती गुन्हा पण दाखल करण्यात आलेला आहे. हो, आतापर्यंत अटक झालेली नाही काहींना, काय सांगता येईल? नाही आता कसं आहे बघा, पोलीस प्रशासन त्यांचं काम करतं आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस गृह विभाग किंवा पोलीस विभाग ज्यावेळेस पूर्ण ताकदीनिशी यांना पकडून आणतील आणि ते लवकरच पकडलं जाणार आहे, ते लपून लपून किती दिवस लपतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुल्ला की दौड कुठलं राहते मस्जिद लोक, आणि यांची दौड कुठलं राहणारे कुठं ना कुठं तरी त्यांच्या ठिकाणी मिळतील. आणि निश्चितपणे मला पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक स्पेशल IGP साहेबांनी तिघांनी मला आश्वस्त केलं आहे विविध माध्यमांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून की ते लवकरच पकडले जातील आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणे आम्ही कठोरातली कठोर कारवाई करू म्हणून. नाही, आता तुमच्यावर हल्ला झाला आहे, त्याच्यात गुन्हा पण दाखल झाला आहे, पण पोलिसांनी अजून त्यांना आरोपीला अटक केली नाही असंही कळतं आहे. तर आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? बघा, मी तर लढत राहणार, लढतोय. गेल्या 30 वर्षापासनं समाजाच्या विविध प्रश्नावर आवाज उचलतोय आणि माझ्या मते हा सर्वात मोठा ज्वलंत विषय आहे. आणि लोकशाहीच्या देवाभाऊंच्या या शिवशाही सरकारमध्ये ही निजामशाही आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही. आम्ही यांच्या माध्यमातून पुढच्या पिढ्या आमच्या खराब होऊ देणार नाही. त्यासाठी बेहतर आहे, एका हल्ल्याने मी त्यांना वाटत असेल की मी घाबरून जाईल, मी घरात बसेल, मी करणार नाही. परंतु आता मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केव्हाही बरा होईल, त्यानंतर मी पहिल्यापेक्षा चौपट ताकदीने मी यांचे विरोध करायला रस्त्यावर उतराल. धन्यवाद.